26 एप्रिल 2024 रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभेकरिता जे मतदान झाले त्या मतदानावर पत्रकार मंडळींनी करडी नजर ठेवली। त्याच दृष्टिकोनातून काय असू शकते बुलढाणा जिल्ह्याचे चित्र, कशी राहिली लढाई, 9 पत्रकार, 11 तालुके, 6 विधानसभा क्षेत्र, बुलढाणा लोकसभेत कोणत्या उमेदवाराने कोणत्या तालुक्यात घेतली बढती, कोणते मुद्दे राहायला हवे, राम मंदिर, 3 तलाक, कलम 370, स्वस्त राशन, आनंदाचा शिधा, नाराजीवर लोकप्रियता भारी की कामेच केली नाही म्हणून पत्रकार परिषदा घेतल्या नाहीत, अपक्ष उमेदवारांनी कोणाचं केलं नुकसान, सरळ सरळ की तिरंगी चौरंगी लढत, राहुल गांधी अमेठीतून का लढले नाही, अशा अनेक विषयांवर चर्चा मतदारानंतरची कल पत्रकारांचा या कार्यक्रमाअंतर्गत श्री संत गजानन महाराज उपासना स्थान कृष्णाजी पाटील यांच्या मळा येथे विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी पत्रकारांशी संपूर्ण जिल्ह्याची माहिती जाणून घेतली। पाहूया काय म्हणतात जिल्ह्याच्या मतदानावर पत्रकारांचे सडेतोड निर्भीड मत। 26 तारखेला बुलढाणा जिल्ह्याचं मतदान झालेलं आहे आणि हे मतदान होऊन जवळजवळ 12 ते 10 दिवसाचा वेळ निघून गेला। सध्या आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये आहोत। कृष्णाजींचा मळा। महत्व हे आहे की येथे संत श्रेष्ठ गजानन महाराज जे होते ते उपासना करत होते, शिवपूजन करत होते। आज आम्ही संपूर्ण जे पत्रकार आहेत त्यांच्यासोबत त्यांना विचारूया की या निवडणुकीमध्ये कोणकोणते मुद्दे चालले, मतदारांनी कोणत्या मुद्द्यावर उमेदवाराला मत दिलेली आहेत। आमच्यासोबत संपूर्ण जे पत्रकार आहेत त्याच्यात देशोन्नती आहे, तरुण भारत आहे, मातृभूमी आहे, लोकमत आहे, वराळी मनाचा आवाज तोही पेपर आहे आणि अनेक असे पत्रकारांचे जे मत आहेत ते आपण त्यांच्याजवळून जाणून घेऊया। आपल्याला काय वाटते की या निवडणुकीमध्ये कोणता मुद्दा हवी राहिलेला आहे? राज्यात आणि देशात जे मुद्दे होते त्यात बुलढाणा जिल्ह्याचा मुद्दा हा वेगळा होता। कारण देशभरात पंतप्रधान मोदींची लोकप्रियता हाच चर्चेला गेलेला मुद्दा होता। पण बुलढाणा जिल्ह्यात मात्र मोदींच्या लोकप्रियतेपेक्षा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याबद्दलची जनमानसातली असलेली नाराजी, यामुळे मोदींची लोकप्रियता की प्रतापरावांची नाराजी याच्यात कोण जिंकणार, आणि प्रतापरावांनी मूळ शिवसेनेला सोडून नवीन शिवसेनेच्या सोबत ही उमेदवारी घेतलेली आहे। त्यामुळे यदाकदाचित राजकीय परिस्थिती अशी उद्भवली की बा मोदी साहेबांना एका खासदाराची गरज लाभली आणि त्यात प्रतापरावांचा नंबर समजा लागला तर ते त्यावेळेस सहकार देतील की नाही, यामुळे या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात प्रतापरावांच्या नाराजीची चर्चा प्रत्येक गल्लीबोळात, गावात, तालुक्यात आणि शहरात झालेली आहे। यामुळं भारताच्या इतर भागापेक्षा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात याचा निश्चित परिणाम दिसून येईल यात तीळ मात्र शंका नाही। आपल्याला काय वाटते की इथं कशी लढत होती? दुरंगी होती, तिरंगी होती की चौरंगी होती? भाजप सेना युती याआधी लढलेली आहे आणि याआधी पण 3 वेळा प्रतापराव जाधव हे खासदार झालेले आहेत। मागच्या पण निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधवबद्दल नाराजी होती आणि त्यावेळेस राजेंद्रजी शिंगणे साहेब राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि त्यांची आघाडी ही ताकदीने विरोधात होती। परंतु यावेळेस विषय हा झाला की राजेंद्रजी शिंगणे सारखा एक कट्टर विरोधक सुद्धा प्रतापराव जाधवांच्या बाजूने आला आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात जवळपास भाजप शिवसेनेचे आणि या आघाडीचेच सत्ताधारी आघाडीचेच आमदार आहेत आणि त्यांच्यावरती जबाबदारी आहे। सगळ्यात महत्त्वाचं की लोकसभेचं इलेक्शन हे गेल्या 2 इलेक्शन आणि हे तिसरे इलेक्शन हे देशासाठी धर्मासाठी असते हा लोकांचा ठाम विश्वास आहे। त्याच्यामुळे उमेदवार कोण आहे याच्याकडे लोकांचं काही लक्ष नसते। लोकांना एकच आहे की मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्या उद्देशाने त्या दिशेनेच हे इलेक्शन गेलं असा माझा ठाम विश्वास आहे। राम मंदिर आणि बेरोजगारी हा मुद्दा चालला की नाही हेही खूप महत्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं राम मंदिर आणि बेरोजगारी यापैकी कोणता मुद्दा जास्त चालला? सरासरी राम मंदिराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चाललेला आहे
आणि बेरोजगारीबद्दल जर पाहिलं तर मोदींच्या निवडणुकीमध्ये बेरोजगारीपेक्षा देशाचा मुद्दा जास्त गाजलेला आहे. त्यामुळे राम मंदिराचा निश्चितच फायदा हा भाजप शिवसेना महायुतीला झालेला आहे. भाजप शिवसेना या महायुतीला या मुद्द्यांचा फायदा झालेला आहे असं म्हणणं आहे. या इथं 2 अपक्ष उमेदवार होते. काय त्या अपक्ष उमेदवारांनी सुद्धा काहीतरी या 2 मतदारांची मते घेतलीत का? या 2 मतदारांना ज्या 2 उमेदवारांना कुठंतरी कमी जास्त मतं पडतील किंवा कोणी निवडून येऊ शकते किंवा नाही येऊ शकत, त्याचा काय इफेक्ट झाला 2 अपक्ष उमेदवारांचा? यावेळेस अपक्ष उमेदवार होते. त्या 2 अपक्ष उमेदवारांनी नक्कीच भरपूर मते खाल्लेली आहेत. त्याच्यात रविकांत तुपकर हे जे उमेदवार होते त्यांचे कार्यकर्ते जोशमध्ये दिसत होते आणि ते प्रचाराच्या वेळेस खूप फॉर्ममध्ये दिसत होते. त्यामुळे त्यांची बाजू नक्कीच कुठेतरी या फाईटमध्ये तिसरी फाईटमध्ये उडी घेणार असून त्याचा इफेक्ट या दोघा उमेदवारावर होणार आहे. त्यामुळे सरळ सरळ लढत नव्हता, तिरंगी लढतीची आशा या मतदारसंघात जाणवते. तिरंगी लढतीची आशा या मतदारसंघामध्ये जाणवते असंही मत येऊन राहिलं. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा संपूर्ण जिल्हा गाजवलेला आहे. काय खरोखर शेतकऱ्यांचा मुद्दा इथे हावी राहिला? सुरुवातीला प्रचारात निश्चितच रविकांत तुपकरने आघाडी घेतली होती. त्यांच्या जे सभा झाल्या, त्यांच्या जे रॅल्या निघाल्या त्या भरगच्च होत्या. परंतु यावेळेस आपल्या जिल्ह्यामध्ये विभागणी आहे घाटावर आणि घाटाखाली. आणि हे जे लोकसभेत जे 22 उमेदवार होते त्या 22 उमेदवारामध्ये जे महत्वाचे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव, उबाठाचे नरेंद्र खेडेकर, त्याचप्रमाणे शेतकरी संघटने रविकांत तुपकर, वंचितचे वसंतराव मगर असे हे जे उमेदवार होते सर्व हे घाटावरचे उमेदवार होते. त्यामुळे घाटावरती जे त्यांचं जे तालुक्यात आपले त्या तालुक्यामध्ये घाटावरती हे 4 उमेदवार 4-5 उमेदवार असून त्यांच्यात जी चढाओढ झाली, स्पर्धा झाली. त्यामुळे घाटावरचं जे चौरंगी पंचरंगी लढत होऊन घाटाखाली जे 2 तालुक्यात जे जळगाव विधानसभा मतदारसंघ आहे आणि खामगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये जे मोदीची जे कलम 370चा असो की राम मंदिरचा असो हे निश्चितच हे मुद्दे चर्चेत आहेतच. त्यांचा इफेक्ट लोकांवर पडलेलाच आहे. त्यामुळे खामगाव मतदारसंघात आणि जळगाव मतदारसंघात ज्याला जसे जे तिकडे चौरंगी पंचरंगी लढत झाली तशी या 2 मतदारसंघामध्ये चौरंगी लढत व्हायला पाहिजे तसं ते चित्र दिसलं नाही आहे. ते चर्चेतून असं समजते. त्यामुळे इकडे धनुष्यबाण आणि मशाल या सरळ सरळ घाटाखालची सरळ सरळ लढत दिसते. धनुष्यबाण आणि मशाल म्हणजे सेना विरुद्ध सेना अशी लढत येथे दिसून राहिली असं यांचं मत आलेलं आहे. परंतु मागच्या 3 वेळा सलग निवडून आलेले खासदार प्रतापराव जाधव आणि 3 जे उमेदवार आहेत एक या तिघां नवीन उमेदवारांमध्ये काही फरक दिसला का? कारण जुने मुद्दे सोडून नवीन उमेदवारांकडे मतदार हा वळला का? निश्चितच वळला. कारण की जे प्रतापरावबद्दल जी नाराजी होती ती लोकांना जिल्ह्यात बदल पाहिजे होता. आणि देशाच्या सर्वोच्च ठिकाणी सर्वसामान्य जनतेला मोदी साहेब जरी पाहिजे असले तरी म्हणजे तळागाळातल्या मतदारांची अशी इच्छा होती की प्रतापराव नको, आम्हाला 400 पार जायचं आहे पण 399 का नाही? 399 चालतात पण प्रतापरावला पलटी पाहिजे. निदान मग अपक्ष उमेदवार जरी आला तर अपक्ष उमेदवाराला सत्तेत ओढून घेतला जाईल. पण जे लोकांच्या मनातली तळागाळातली नाराजी होती तो मतदार हा जो ठराविक मतदार होता सकाळी 11 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडला आणि त्यांनी मतदान केलं. आमच्या सर्वेक्षणात भाजपच्या काही नगरसेवकांना जे मी इथे नाव घेऊ शकत नाही त्यांनी विद्यमान खासदारांना शिव्या घालून मतदान केलं. शिव्या घालून घाणेरड्या शब्दात अश्लील भाषेत शिव्या देऊन मतदान केलं मतदान. पण नंतरचा 11 वाजताचा जो काळ चालला त्याच्यामध्ये सर्वस्वी
अलग अलग वर्ग चालला मतदानामध्ये, जो लोकांना अपेक्षित होतं. नाराजी ही मतपेटीत दिसून आली, लोकांच्या बूथच्या बाहेर दिसून आली. लोकांना यावेळेस बदल हवा आहे. आणि विशेष मी बोलतो की जे आपले जिल्हे जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार आहेत डॉक्टर संजय कुटे, त्यांनी भरभरून मतदारसंघात काम केलेलं आहे. लाखो करोडो अब्ज रुपयाचे कामं केले, त्याचे भूमिपूजन केले आणि जे कामं वास्तवात दिसत आहेत. आणि ते आमदार कुठेही सर्वसामान्य नागरिकांना दिसतात. त्यामुळे लोकांना प्रश्न पडला की आमदार मोठे आहेत की खासदार मोठे आहेत. खासदार डोळ्यांना कधी दिसले नाही, खासदाराचे कधी कामं दिसले नाही. त्यामुळे निश्चितच यावेळेस बदल होईल. केंद्रात जरी सर्वसामान्य जनतेला आणि मतदारांना मोदी साहेब पाहिजे असले तरी निश्चितच बुलढाणा जिल्ह्यात यावेळेस बदल होणार आहे, पलटी बसणार आहे. हे नक्कीच मला 4 जून रोजी समजेल. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याबद्दल अतिशय नाराजी आहे. नाराजी कोणती, तर ते कधी लोकांना दिसले नाहीत, कधी भेटले नाहीत, कधी पत्रकारांशी चर्चा केली नाही. पण खरोखर खासदारांनी ही जी त्यांनी कामं केलेली आहेत ती लोकांना सांगावी का, पत्रकारांना पत्रकार परिषद घेऊन सांगावी का, त्याच्यात काय त्यांचा फायदा होतो की नुकसान होतो हेही जाणूया आपण. तुम्हाला काय वाटतं? महेंद्रजी, सर्वप्रथम मी तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला धन्यवाद देतो की तुम्ही हा पत्रकारांचा एक मेळा इथं घडून आणला आणि ही चर्चा इथं रंगून राहिली. आता खासदार साहेबांनी 15 वर्षात पत्रकार परिषद घेणं गरजेचं होतं आणि आपण काय कामं केले हे जनतेसमोर आणणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी असं केलेलं नाही. आणि यामध्ये त्यांनी किती कामं केले हे ते सांगू शकत नाही, म्हणूनच कदाचित ते पत्रकार परिषद घेऊ शकले नाही. असा एक सर्वसामान्य जनतेचा विश्वास त्यांच्यावर अविश्वास झालेला आहे. त्यांनी तो दूर करायला पाहिजे होता, पण ते त्याच्यात असक्सेस राहिले. आता मतपेटीत ते किती सक्सेस राहतात हे येणारा काळच सांगेल. एकंदरीत खासदारांबद्दल जी नाराजी होती तो मतदार जो आहे तो त्याच्या माध्यमातून दाखवील किंवा नाही दाखवील ते येत्या 4 तारखेला माहीतच पडणार आहे. पण काय खरोखर 370 आणि 3 तलाक हे मुद्दे येथे कुठेतरी दिसलेत का, कुठेतरी हावी राहिलेत का? मुद्दे सगळेच हावी राहिले. गेल्या 10 वर्षात जनतेला समजलं की असं सरकार असते. ह्या मुद्द्यापेक्षा पण महत्वाचा विषय होता की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये प्रमाणे पैशाने महाराष्ट्र शासनाने, राज्य शासनाने पण त्याच्यामध्ये भर टाकली. 6,000 हजाराचे विषय झाले. तर माझा स्वतःचा अनुभव आहे की पोस्ट ऑफिस 1 वाजता आपला आर्थिक व्यवहार बंद करत असते, पण ज्या दिवशी हे पैसे येतात त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सलग संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते शेतकरी आपल्या खात्यातले पैसे काढण्यासाठी रांगेत उभे असतात आणि पोस्ट त्यावेळेस सुरू असते. तर सरळ फायदा लोकांना, हा विषय अत्यंत महत्वाचा आहे की तो झाला. लोकांना आर्थिक झाला, सर्वच प्रकारचा झाला. विशिष्ट एखाद्या समाजाला धरून, कोणत्याही प्रकारचं द्वेष धरून, डाग धरून, आपण म्हणतो त्याला डूक धरून कोणताही अन्याय केलेला नाही आहे. मग तो सर्व जाती धर्माचा शेतकरी असेल, सर्व जाती धर्माच्या स्त्रिया असतील, पुरुष असेल, विद्यार्थी असेल, आरोग्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. ज्यांना ज्यांना त्याचे लाभ भेटले, एक साधं 12 अंकी जर तुमचा अंकाचं जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला निश्चितपणे त्या पेशंटची 4-5 लाखपर्यंतची आरोग्य सुविधा जी भेटली ती महत्वाची ठरून गेलेली आहे. विषय असा येतो की मुस्लिम समाजाने अँटी भाजप मोदी मतदान केलं का, तर ते मागच्या 2 इलेक्शनमध्ये तेच झालेलं आहे. आणि मोदी किंवा भाजप किंवा त्यांचे जे काही अलायन्स असतील ते त्याला गृहीतच धरत नाही. आणि गृहीत न धरता म्हणून जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही असा उमेदवार ते देत नाहीत. आता दुसऱ्या पार्ट्या पण तेच करायला लागलेल्या आहेत. तर हे मुद्दे जितके महत्वाचे आहेत तितके लाभाचे पण महत्वाचे मुद्दे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जर बुलढाणा जिल्ह्याचा विषय जरी घेतला आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना झाली असं तुम्ही म्हणताय, तर याच्यामध्ये त्याऐवजी जर काँग्रेसचा उमेदवार दिला असता तो जास्त ताकदवार ठरला असता.
कारण की शिवसेनेमध्ये फूट झाली आहे, राष्ट्रवादीत फूट झालेली आहे, पण काँग्रेसमध्ये फूट झालेली नव्हती. आणि काँग्रेसचे तद्दावार नेते जिल्ह्यामध्ये आहेत. एक एक उमेदवार जर आपण पूर्ण तालुक्यातला धरला तर एक एक उमेदवार ताकदवार आहे. आणि त्यांची मतपेटी, त्याला असलेलं सपोर्ट हे जर झालं असतं तर ती फाईट खूप जोरात झाली असती. कारण की बऱ्याच ठिकाणी विरोधकांचे बूथ पण लागलेले नव्हते. इतके उमेदवार आपण म्हणतो. आणि हे जे उमेदवार राहिले हे अँटी मोदी राहिले, जे आपण चारही लोक पकडतो आहे. एक पाना म्हणजे शेतकरी संघटनेचं तुपकर साहेब पकडत असू, किंवा मगर साहेब वंचितचे पकडत असू, किंवा खेडकर साहेब, शशिकांत खेडकर साहेब हे असतील. हे तिन्ही चारही महत्वाचे जे लोक आहे हे घाटावरचे तर आहेतच, परंतु हे मोदी विरोधी मतांचं डिव्हिजन करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्यांच्यामध्ये जर 1 लाख मतं असले तर 25-25 हजार जरी म्हटले तर ते 1 लाखाचं ते 4 लोक खाणार आहे. पण प्रतापरावांच्या मतपेटीला मोठं भगदाड पडेल असं कुठेही दिसत नाही. एकंदरीत जर का हे जे खासदारकी जे तिकीट आहे ते शिवसेनेच्या नरेंद्र खेडेकरांच्या ऐवजी जर का काँग्रेस पक्षाच्या कोण्या नेत्याला जर का मिळालं असतं तर त्याचा नक्कीच लढतीमध्ये फायदा झाला असता. काय मोफत राशन आणि आनंदाचा शिधा याचाही या मतदानावर काहीतरी परिणाम झाला का? नाही, केंद्र शासन आणि राज्य शासन ह्या लोकांना आकर्षित करण्यासाठी आपापल्या परीने नेहमी योजना जाहीर करत असतात आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होतोच आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा किंवा इतर ज्या योजना आहेत तो शासकीय कार्यक्रमांचा एक भाग आहे. आजच्या राजकारणात यापूर्वीचे राजकारण हे समाजसेवेचे तत्वाचे राजकारण होते, परंतु आता व्यावसायिक राजकारणाकडे राजकारण्यांची वाटचाल वाढलेली आहे. त्यामुळे मागील काळात जो समर्पित कार्यकर्ता निवडणुकीच्या काळात आम्हाला दिसत होता, घरच्या भाकरी खाऊन पक्षाचं काम इमानी इतबारी करायचा, तोच कार्यकर्ता आज बूथचे पैसे किती आले याच्यासाठी वणवण चौकशी करताना दिसतो. हे बदललेल्या राजकारण स्वरूप आणि त्यामुळे गेल्या 10 वर्षापासून निविदा विक्रीचा गोरखधंदा ज्या राजकारण्यांनी सुरू केलेला आहे त्या माध्यमातून त्यांनी अमाप संपत्ती जमा केलेली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी हे लोकांच्या सेवेचे साधन नसून हे व्यावसायिकाचे साधन बनलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची निराशा या निवडणुकीत आपल्याला दिसून आली आणि त्याचा परिणाम म्हणून कमी मतदान झाले आणि लोक या परिस्थितीला कंटाळलेले आहेत. हे असंच जर सुरू राहिलं तर लोकशाहीचं काही खरं राहणार नाही अशी आता भीती वाटू लागलेली आहे. असंच जर का परिस्थिती असली तर लोकशाहीचं काही खरं नाही अशी भीती वाटू लागली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलेलं आहे ते खरोखर इतकं मजबूत आहे की त्याला कोणीही हलवू शकत नाही. स्वयं पंतप्रधान सुद्धा आपल्या भाषणांमध्ये याचा उल्लेख करतात की स्वतः बाबासाहेब आंबेडकर हे जरी आले तरी सुद्धा ते संविधानामध्ये बदल करू शकत नाही किंवा ते संविधान बदलू शकत नाही. आता आपण विचारू काय खरोखर ईव्हीएम जी आहे या ईव्हीएम मध्ये काहीतरी जे लोक विशेष म्हणून विरोध करत होते, काय तुम्हाला वाटते का ईव्हीएम ही काहीतरी घोळ होऊ शकतो का? नाही, हे अज्ञानाच्या गोष्टी आहेत. ईव्हीएम मशीनच्या संदर्भात जर पाहिलं तर चांगल्या मोठ्या मोठ्या पदावर असलेले अधिकारी त्याच्यात ट्रेनिंग घेत असतात, त्या ईव्हीएमची तपासणी होत असते. ईव्हीएम काही कोणती कम्प्युटराईज वस्तू नाही, ती साधी कॅल्क्युलेटर सारखी मशीन एक डिव्हाइस आहे ज्यामध्ये एक विभागणी केलेली असते की ठराविक जे उमेदवार आहेत त्यांना जे मतं जातात. हो, काही तांत्रिक बिघाड होऊ शकते, पण हे मशीन हॅक होतात आणि ईव्हीएम विकत घेतल्या जातात आणि विरोधक जे मग नंतर ईव्हीएमचा मुद्दा समोर घेऊन सत्ताधाऱ्यांना जेरीस पकडतात. ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, या अज्ञानाच्या गोष्टी आहेत. ईव्हीएम मध्ये घोळ कुठंच होऊ शकत नाही. ईव्हीएम मध्ये घोळ होऊ शकत नाही आणि जे म्हणत असतील की ईव्हीएम मध्ये घोळ होतो या अज्ञानाच्या गोष्टी आहेत. आपण पाहूया की काय खरोखर राम मंदिराचा मुद्दा हा ग्रामीण भागामध्ये चालला का? राम मंदिराच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर हा धार्मिक उद्देश होता. राजकारण आणि धार्मिक उद्देश हा यावेळीच्या निवडणुकीत दिसून आला नाही.
सर्वसामान्य माणूस हा त्याच्या मताचा अधिकार दाखवण्यासाठी किती प्रभावी आहे हे या निवडणुकीतून दिसून आलं. ही लोकसभेची निवडणूक असली तरी आपल्या मताधिक्य काय आहे याचं खरं वास्तव्य ह्या लोकसभेच्या निवडणुकीतून पहिल्या टप्प्यातही, दुसऱ्या टप्प्यात आणि आज झालेल्या तिसऱ्या टप्प्यातही दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे संविधानाचे जे दिलेले अधिकार आहेत ते प्रत्येक माणसाने आपापल्या पद्धतीने अतिशय व्यवस्थित मांडलेले आहेत आणि चर्चा ह्या किती जरी असल्या तरी यावेळेस मतदार हा जागृत होता आणि त्यांनी त्याचा मताचा हक्क हा बजावला. उन्हाचं वातावरण असो, चर्चा काही रंगलेल्या असोत, पण मताची टक्केवारी ही कमी झाली असली तरी जागरूक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे. राम मंदिर आणि मतदान याच्यामध्ये वेगळी तफावत आहे. हा चर्चेचा विषय असू शकतो, परंतु जागरूकांनी केलेलं मतदान हा धार्मिकतेचा मुद्दा धरून कुणीच समोर घेतलेला नाही. खरोखर 41 डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये सुद्धा मतदारांनी येऊन मतदान केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करायला हवं. आता आपण हे विचारूया की काय खरोखर काट्याची टक्कर आहे की वन साइड किंवा दुरंगी तिरंगी लढत राहील? नाही, काट्याची टक्कर आहेच, कारण मतदान हा यावेळेस विभाजला गेलेला आहे आणि 3 जे उमेदवार होते ते थोडे प्रभावी ठरलेले होते आणि या तिघाईमध्ये म्हणजे आहेत टक्कर दोघेतच, पण तिसरा जो उमेदवार यावेळेस बुलढाणा जिल्ह्याला लाभला होता त्यामुळे हे तिरंगी लढत दिसून राहिली. आता या तिरंगी लढतमध्ये कोण समोर येईल हे येणारा काळच सांगेल. आणि दुसरी एक या माध्यमातून मी सांगू इच्छितो की 60-62% लोक देशाचं सार्वभौम सत्ता स्थापन करतात, हे फार दुर्दैवी गोष्ट आहे. कारण जवळपास 40% हा समाजातला घटक बाहेर निघत नाही आणि तो मतदान करत नाही. हा फार चुकीची गोष्ट आहे. जेणेकरून 100% मतदान जर झालं तर आपल्याला हवी असलेली सत्ता, आपल्याला हवी असलेले माणसं हे बसू शकतात, एवढा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे. तो हक्क बजावताना 100% लोक दिसत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. यामध्ये काहीतरी शासनाने पुढे चालून सक्ती करावी असं एक मत आता येऊन राहिलं, किंवा जेणेकरून मतदानाचा हक्क हा प्रत्येकाला जिथं असेल तिथून बजावता आला पाहिजे. आता अनेक जे विद्यार्थी आहेत हे बाहेरगावला शिकणारे होते, ते मतदान करू शकले नाहीत आणि ते देशाचं भविष्य आहे आणि बरेच वेळा तेच मतदान न केल्यामुळे योग्य माणूस निवडला जात नाही, असं बरेच ठिकाणी होते. कमीत कमी या माध्यमातून मी हे सांगू शकतो की बा येणाऱ्या काळात तरी मतदानावर सक्ती व्हायला हवी. मतदानावर सक्ती व्हायला हवी, परंतु संविधानानं हा अधिकार दिलेला आहे आणि संविधानाचं हे पहिलं वाक्य आहे की मतदान हा तुमचा अधिकार आहे, मतदान करणे हे गरजेचं आहे. जर का आपण मतदान नाही करू शकत तर आपल्याला येणाऱ्या सत्तेवर बोट ठेवण्याची काहीही मुभा नसावी. तुम्हाला काय वाटते, कशी टक्कर राहील? आता ही काट्याची टक्कर आहेच, परंतु मोदीचा जो प्रभाव आहे तो प्रभाव आपल्या जिल्ह्यावरही कायम होता. कारण हे ज्या दिवशी मतदान झालं, ज्या दिवशी लोक बाहेर निघत होते मतदानाला, लोक स्वयंस्फूर्तीनं मतदानाला बाहेर निघले होते. आणि मगाशी मुद्दा चर्चेला आपण की रेशनचा जो जे मोफत रेशन आहे, खरोखरच एक जो गरीब वर्ग आहे त्या गरीब वर्गाला त्या मोफत रेशनचा खूप फायदा झालेला आहे. इव्हन आतापर्यंत आपण चर्चेमध्ये जे मुस्लिम वोटिंगला जे म्हणतो की आपण एकाच बाजूने झालं असेल, पण त्यातला काहीतरी 0.5% तरी मुस्लिम वोटरही हा महायुतीच्या बाजूने राहिलेला आहे, असं त्या चर्चेत किंवा जे आपण जे अवलोकन केलं त्यात तसं दिसलं आहे. नक्कीच शून्य मतदार जो असतो तो त्याच्या सत्सद विवेक बुद्धीनं मतदान करत असतो, तो कोणालाही करो. काय खरोखर तुम्हाला असं वाटते की काट्याची टक्कर राहील? हो, 2 नंबरसाठी राहील, 1 नंबरसाठी काही राहणार नाही. कारण की
हे तर 5 वर्ष आधी पण माहीत होतं, 10 वर्ष आधी पण माहीत होतं की प्रतापराव जाधव सेना भाजपचे उमेदवार आहेत. मध्ये फुटपाट झाल्यानंतरही परत ते जुळून घेतले, तेव्हा ते सगळ्यात पहिले येणारे इकडून होते आणि ते झालेले आहेत. हा जो विदर्भाचा पट्टा आहे हा भाजप शिवसेनेला सहकार्य करणारा आहे. विपरीत काळात पण भाजप शिवसेनेला त्यांनी मतदान केलेलं आहे किंवा सहकार्य केलेलं आहे. एक वेळ पश्चिम महाराष्ट्र असेल, पुणे मुंबई असेल, इथे भाजप शिवसेना फटका खात असली तरी विदर्भामध्ये त्यांनी खाल्लेला नाही. आणि आता तर दिसते काम आहे. आपण जर रस्त्याने गेलो तर आपल्याला दिसते की रोड झाले आहे, पुलं झालेले आहेत, वाहतुकीचे साधनं, रेल्वे स्टेशन, सर्व गोष्टींचे विषय जर आपण घेतले तर हे दिसते. त्याच्यामुळे लोक सुज्ञ मतदान आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे. सगळ्यात मोठा फॅक्टर मला आणखीन याच्यामध्ये हे वाटते की विरोधक हिंमत हारत आहेत का. मोठ्या प्रमाणावर विरोधकांचे मोठे मोठे नेते सत्ताधाऱ्यांच्या बाजूनी जातात. सगळ्यांना काही ईडीचा याचा काही भीती वाटत नाही आणि एवढे कोणी लेचेपेचे पण नसते. ह्या म्हणण्याच्या गोष्टी आहेत. पण सत्तेकडून लोक जातात, काही विविध कारणांनी लोक जातात. तर जसं आपण अमेठीचा विषय जर घेतला तर अमेठीमध्ये एकदा स्मृतिजी इराणी राहुल गांधींच्या विरुद्ध लढल्या आणि पडल्या, परंतु सतत 5 वर्ष त्यांनी काम केलं आणि दुसऱ्या वेळेस त्यांनी राहुल गांधींचा पराभव केला. यावेळेस राहुल गांधी तिथं उभं राहायला सुद्धा तयार नाही आहे. जो पारंपरिक गांधी कुटुंबाचा एक मतदारसंघ आहे, तिथे त्यांना चाहणारा वर्ग आहे, त्यांना सोडून तुम्ही जाऊ कसं शकता. होईल काय, पराभव झाला असता. आणि असं होऊ शकत नाही. आपल्याला जर वाटतं की बुलढाणा जिल्ह्यात असं होऊ शकते तर मग अमेठीमध्ये का नसतं झालं बा असं की राहुल गांधी निवडून आले असते. तर त्या विरोधकाच्या विरोधाच्या मतांना वाचा फोडण्यासाठी जे नेतृत्व पाहिजे, जो संघर्ष पाहिजे, तो इथं दिसत नाहीये. एकही सीट नसलेला भाजप जर 400 पार करण्याची हिंमत ठेवते आहे. एक वेळेस असं होतं की त्यांचे एकही माणूस निवडून येत नव्हता, पण ते वारंवार तिथं लढत गेले, निवडून आले. मग असं असताना विरोधक 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी, 6 महिन्यापूर्वी इथली सीट डिक्लेअर नाही करू शकले. केल्यानंतरचे इथे मतदारांप्रती आपल्या इकडे एक प्रथा आहे की कोणाच्याकडे लग्न असले तर नुसता निरोप सांगून जमत नाही, नुसती पत्रिका देऊन जमत नाही, तर त्याच्याकडे अक्षता नेऊन द्यावं लागतात. तर त्या भाजप सेनाच्या लोकांनी 6 महिन्यापासून 1 महिन्यापासूनच अक्षता दिल्या. राम मंदिराच्या बाबतीत दिल्या असतील, आणखीन काही दिल्या असतील, कोणाला काही योजना भेटल्या का ते पाहायला दिल्या असतील. तर त्यांचा अभ्यास झालेला होता. असा अभ्यास झालेला दिसला नाही विरोधकांचा. विरोधी पक्ष हा खूप मजबूत पाहिजे लोकशाहीमध्ये. विरोधकांच्या लोकांच्या जागा आल्या पाहिजे, पण त्याप्रमाणे नेतृत्व पण लागेल. आजची जे पक्ष विरोधी पक्षाचे स्वतःचे पक्ष, स्वतःचे घरं, स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठीच लढत आहे, जनतेसाठी लढताना ते दिसत नाहीये. म्हणून नुकसान होण्याचे जास्त कारण. एकंदरीत नवीन विरुद्ध जुना उमेदवार हा कुठेतरी फरक दिसला. काय खरोखर असा फरक आहे का? नक्कीच. म्हणजे महाराष्ट्रात झालेले जे सत्तांतरण आहे, जे सत्ता बदल झाला की सर्वसामान्य मतदाराला प्रश्न पडला होता की निवडून द्यावं तरी कोणाला. कारण की केंद्राच्या नेतृत्वावर भरोसा करून उद्धव साहेबांना किंवा भाजप सेनेला मतदान केलं लोकांनी आणि त्या सत्तेतून त्याला सत्ता फुटल्यामुळे परत काँग्रेससोबत उद्धव साहेब जाऊन बसले. आणि म्हणजे मतदारांनी विश्वास ठेवावा तरी कोणावर. मतदारांनी विश्वास म्हणजे यांना निवडून द्यावं चांगल्या मतांनी. आणि मतदार हे वरिष्ठ नेते इकडून तिकडे उड्या मारतील बेडकासारखे, मतदारांनी काय करावं. म्हणून नक्कीच जरी केंद्राचा विचार जरी मतदारांनी केला असला तरी सर्वसामान्य चेहऱ्याला पाहून तरी मतदान केलेलं आहे लोकांनी. नरेंद्र खेडेकर लोकसभा मतदारसंघासाठी तरी नवीन चेहरा होता. मात्र लोकांनी वरच्या सेंट्रलच्या आणि राज्याच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून मतदान केलेलं आहे. तो नक्कीच फरक झालेला आहे यावेळेस. दल बदल हा खूप मोठा प्रश्न आहे. काय खरोखर दल बदल हे योग्य नाही? नाही, योग्य नाहीच आहे. कारण आपापल्या योग्यतेनुसार त्यांनी त्या पक्षात राहणं आणि त्या पक्षाची महंती वाढवणं हेच गरजेचं होतं. दल बदल झाल्यामुळे लोक संभ्रमात पडले आणि लोकांची खूप मोठी नाराजी आलेली आहे या दल बदलामुळे. लोकांची खूप मोठी नाराजी आलेली आहे या दल बदलामुळे.
आणि दुरंगी किंवा तिरंगी हे लढतीचं चित्र येथे दिसू शकते असं आमच्या संपूर्ण या पत्रकार मंडळींचं मत आलं. यामध्ये आपण विचार करू शकता की हाय प्रोफाईल अशा अमेठी शीटचा सुद्धा आमच्या चर्चेमध्ये उल्लेख झाला. असो, येत्या 4 तारखेला कोण विजयी होईल हे जरूर माहिती पडेल. तोपर्यंत वाट पहा आणि पाहत राहा आमच्यासोबत. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा.